सांगलीकर जनतेला पूरस्थितीत वाऱ्यावर सोडून खासदार विशाल पाटील मात्र दिल्लीत व्यस्त। सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः सांगलीच्या कृष्णाकाठी महापुराची धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे। पूर परिस्थिती निर्माण होत असताना सांगलीचे खासदार विशाल पाटील गायब असल्याचं पाहायला मिळते। सांगलीकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना त्यांना धीर द्यायची गरज आहे। अशा वेळी मात्र खासदार विशाल पाटील हे दिल्लीत अधिवेशनात व्यस्त असल्याचं पाहायला मिळते। सांगलीकरांवर पुन्हा एकदा महापुराचं संकट येणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। अशा परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर असेल किंवा ज्या काही सुविधा प्रशासनाकडून द्यायच्या असतील त्या देण्यात येतात, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यावर वचक असणं, लोकप्रतिनिधी म्हणून वचक असणं गरजेचं आहे। याआधी देखील सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या वेळी लोकप्रतिनिधींचं वचक नसल्याने प्रशासनाकडून भोंगळ कारभार झाल्याचं समोर आलं होतं। त्याचा फटका सर्वसामान्य सांगलीकर जनतेला बसला होता। आता पुन्हा एकदा सांगलीकर जनतेवर महापुराचं संकट ओढवतंय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या परिस्थितीमध्ये विशाल पाटलांची जबाबदारी असताना विशाल पाटील मात्र सांगलीपासून अद्याप दूर आहेत। दुसऱ्या बाजूला पूरस्थिती निर्माण होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातले खासदार मात्र थेट दिल्लीतून अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात दाखल होत पूर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन नागरिकांना धीर देण्याचं काम करत आहेत। मात्र ज्या विशाल पाटलांनी पक्षांना डावललं असताना जनतेने प्रस्थापितांना डावलून जनमताच्या जोरावर अपक्ष म्हणून खासदार केलं, त्याच विशाल पाटलांकडून सांगलीकर जनतेला वाऱ्यावर सोडलं जात आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।